साऱ्या लोकांचं याच्यातही कन्फ्युजन आहे की आत्मविश्वास, अहंकार आणि नार्सिसिझम याच्यामध्ये काय फरक आहे. मैं नहीं तो कौन बे, म्हणजे बेसिकली मी नाही तर कुणीच नाही, की तुझ्यामुळे झालं. इवन इफ काही मी लिटरली बघते की काही पुरुष अफेअर करतात, इव्हन स्त्रिया अफेअर करतात, पण मातीत राहायला पाहिजे, म्हणजे मातीत जायचं नाहीये, किंवा ह्या जग दुनियेमध्ये म्हणजे इव्हन इफ कधीच त्या लाईफमध्ये त्या व्यक्तीच्या काही चांगलं झालेलंच नाही, सतत वाईट 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 वाईट, मग तो इतरांच्या आयुष्यात चांगलं काय करणार आहे, त्याला माहितीच नाहीये कसं वागायचं. हॅलो एव्हरीवन, दिस इज सोनाली, सायकोलॉजिस्ट अँड काउन्सिलर. आपण एक सिरीज रन करतोय काही दिवसांपासून, प्रश्न तुमची उत्तरं आमची, आणि या सिरीज मध्ये आपण पहिला टॉपिक घेतला करिअर गायडन्सच्या रिलेटेड, त्यानंतर आपण डिप्रेशन वरती बोललो, आणि आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत त्या विषयाचं नाव आहे अहंकार किंवा आत्ममुग्धता, म्हणजेच नार्सिसिझम. आजकाल नार्सिसिझम हा शब्द खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो, पण ऍक्च्युली तो तिथे वापरणं योग्य आहे का? किंवा आपण खूप लोकांना डिरेक्टली लेबल करून देतो की तू तर नार्सिसिस्ट आहे, किंवा माझी गर्लफ्रेंड मॅडम नार्सिसिस्ट आहे, माझा बॉयफ्रेंड नार्सिसिस्ट आहे, पण ऍक्च्युली तुमचा पार्टनर नार्सिसिस्ट आहे का? ऍक्च्युली त्याला तसं का म्हणताय तुम्ही, याचं कारण आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर ज्यावेळेस पण मी हे प्रश्न टाकला होता, म्हणजे स्टोरी ऍड केली होती की अहंकाराबद्दल बोला, पण अहंकाराच्या पेक्षा जास्त कितीतरी लोकांची जे काही प्रश्न आले ते नार्सिसिझम वरतीच आले, आत्ममुग्धतेवर आले, आणि कळत नकळत त्यांना हेही समजत नाहीये की अहंकार म्हणजे काय आणि आत्ममुग्धता म्हणजे काय, किंवा आत्मविश्वास म्हणजे काय. खूप साऱ्या लोकांचं याच्यातही कन्फ्युजन आहे की आत्मविश्वास, अहंकार आणि नार्सिसिझम याच्यामध्ये काय फरक आहे. तर आज आपण बेसिकली ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊया आणि आपल्या क्लिअर करूया कॉन्सेप्ट काही मानसशास्त्रातल्या. तर पहिली गोष्ट आपण अंडरस्टँड करून घ्यायची, जी म्हणजे सेल्फिश लोक असतात, स्वतःबद्दल विचार करतात किंवा स्वतःचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असतं, ते डिफरन्शिएट करू आपण 3 शब्दांमध्ये. एक असतात आत्मविश्वासू लोक, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास आहे की ही एखादी गोष्ट मी करू शकते. जसं की एखाद्या ठिकाणी मला कुठेतरी स्पीचला बोलवलं आणि मग मी तिथं गेले आणि मला विचारलं की मॅडम तुम्ही ह्या विषयावरती बोलू शकता का, तर माझा आत्मविश्वास मला हे सांगेल की हो मी बोलू शकते. पण समजा एखादी व्यक्तीने मला कार्यक्रमासाठी बोलवलं आणि जर माझ्यामध्ये अहंकार आहे, आत्मविश्वास नाही, अहंकार म्हणजे मीच करू शकते, आणि जर मला कुणीतरी विचारलं की मॅडम तुम्ही ह्या विषयावरती बोलू शकता का, तर मग मी त्यांना असं बोलणार की मीच बोलू शकते फक्त. सो डिफरन्शिएट करा की आत्मविश्वास असं सांगतो की मी करू शकतो, पण अहंकार सांगतो मीच करू शकतो. आणि याच्या उपर तिसरं म्हणजे इफ आय एम अ नार्सिसिस्ट पर्सन आणि मला कोणीतरी विचारलं की तुम्ही याच्यावरती बोलू शकता का, तर मी त्यांना डिरेक्टली असं बोलेल की याच्यावरती फक्त आणि फक्त मीच बोलू शकते, आणि त्याच्यासाठी तुम्ही माझं कौतुक करायला हवं. सो बेसिकली नार्सिसिझम म्हणजे अप्रिशिएशन, कौतुकाची भुकेली असलेली माणसं की ज्यांना सतत कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करत राहायचंय, स्वतःचं कौतुक ऐकत राहायचंय, आणि मग अशी माणसं तुमच्या आसपास असतील तर ते तुमची मानसिकता खराबच करत असतात. इवन त्यांना सतत अटेन्शन हवं असतं आणि त्या अटेन्शनसाठी ते काहीही करू शकतात. सो बेसिकली आपण समजून घेऊया की नार्सिसिझम म्हणजे एखाद्या फिल्मच्या वेळेने किंवा सॉन्गच्या वेळेने जर आपण अंडरस्टँड करून घेतलं तर तुम्ही ते का मैं नहीं तो कौन बे, म्हणजे बेसिकली मी नाही तर कुणीच नाही, हे अगेन नार्सिसिझमचं एक्झाम्पल असू शकतं की मी नाही तर मग कोण, मी नाही तर मग काहीच नाही. इवन इफ असं असतं की हम जहाँ पे खडे होते हैं लाइनें वहीं से शुरू हो जाती है, अगेन इट इज द नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी. ओके, आपण ह्याला म्हणतो ना NPD, नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर, किंवा असं एक आहे बघा, खूप फेमस पण झालेलं, दॅट इज द फिल्म मधली एक लाईन होती की कभी कभी लगता है आपणच भगवान आहे, म्हणजे आपणच देव आहे, किंवा देवानंतर दुसरा कोण असेल तर मीच आहे बाबा. मग हा ऍटिट्यूड ज्यावेळेस आपल्यामध्ये तयार होतो किंवा काही लोकांमध्ये तो दिसतो, त्याला समजून घ्यायचंय की नार्सिसिझम आहे, की मीच ग्रेट, माझ्याच सोबत असं मीच हे करू शकतो आणि मग माझ्या व्यतिरिक्त दुसरं कुणी नाही, हे सतत ज्याला वाटत राहतं. इवन इफ काही लोक दिसायला सुंदर असतात आणि बेसिकली
आता दिसायला सुंदर असतात याच्यामध्ये ऍक्च्युअली त्यांचा असा काही विशेष एफर्ट नसतो. म्हणजे कुणी आपल्याला येऊन म्हटलं की तुम्ही सुंदर दिसता तर त्याचं कौतुक वाटून घ्यावं खूप जास्त आणि मग त्याने स्वतःला आपण अप्रिशिएट करून घ्यावं खूप जास्त, याच्यामध्ये काही पॉइंट नाहीये. कारण आपण जे काही दिसतो, तुम्ही देखणे आहात, तुम्ही सुंदर आहात, दिसायला एकदम छान आहात, तर यात कुठेतरी तुमच्या जेनेटिक्सचा रोल आहे. आणि मग त्या जेनेटिक्स मुळे आपल्याला ती ब्युटी आलेली असते आणि त्या ब्युटीचा कधी कधी आपल्याला इतकाच म्हणजे नाही का एक इगो येतो, एक असं पद्धतीचं येतं की माझ्याशिवाय कोण सुंदरच नाहीये, तर मेरे जैसा कोण है, किंवा माझ्यापेक्षा मैं इतनी सुंदर हूं, मैं क्या करू. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फील व्हायला लागतात. सो हे जरी आपल्याला जाणवत असेल तरी कुठे ना कुठे आपण सुंदर आहे, आपण काय करू नये, तर आपण डिरेक्टली कुठल्या तरी सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिकडे जाऊन सांगू की बाबा रे मला असं वाटतं. किंवा ज्यांना नार्सिसिझम असतं त्यांना ऍक्च्युली स्वतःबद्दलची जाणीव फार कमी होते, फार कमी. म्हणजे दे आर लाईक की स्वतःला कधीच समजू शकत नाहीत. किंवा एखादी व्यक्ती आहे, त्याने सांगितलं की मॅडम तुमचं इथे तर चुकतंय, तर ऍटलिस्ट ती समोरची व्यक्ती किंवा मॅडम म्हणतील पण हा ठीक आहे मी ह्याला सुधारण्याचा प्रयत्न करेन. पण नार्सिसिस्टिक व्यक्तीला तुम्ही जर करेक्ट करण्याचा प्रयत्न केला ना की इथे ते चुकतंय, दे आर लाईक तुझंच चुकतंय, तुझंच चुकतंय, तुझ्यावरतीच ते परत ब्लेम करणार आहेत. आणि मग आता प्रेमाच्या बाबतीमध्ये खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी आढळतात आणि आपल्याला समजत नाही की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती खरंच एवढी प्रेमळ आहे, खरंच ती व्यक्ती एवढी छान आहे, की मग कुठेतरी त्याच्यामध्ये नार्सिसिझम आहे. आता हे ओळखायचं कसं, तर बेसिकली काय, तर सगळ्यात सुरुवातीला जी नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीची लोक असतात दे आर लाईक की तेरे लिए फलक से मैं चांद लाऊंगा, ते तुम्ही गाणं ऐकलं असेल ना. सो तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ज्या वेळेस लव्ह बॉम्बिंग म्हणतो आपण ह्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये, की एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडली, दिवस रात्र आय मिस यू, आय लव्ह यू, कंटिन्यू मेसेजेस, कंटिन्यू फोन, कंटिन्यू खाल्लंस का, काय करतेयस, बरी आहेस का, काळजी घे, हे कर ते कर. आपल्याला वाटतं अरे बापरे किती काळजी करतोय आपली किंवा किती काळजी करतीये. नार्सिसिझम हे कुठलंही जेंडर स्पेसिफिक नाहीये, मुलगी पण असू शकते, मुलगा पण असू शकतो. सो बेसिकली आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचंय की ज्या वेळेस एखादी व्यक्ती आपल्यावरती लव्ह बॉम्बिंग करते कंटिन्यू, की तू कशी आहेस, तू बरी आहेस का, तू हे केलं का, तू तसं केलं का, असं केलं का, मी आहे, आय लव्ह यू, आय मिस यू, मग तुमच्यासाठी काही काही गोष्टी घेऊन येणार, खूप जास्त लव्ह बॉम्बिंग करणार. आणि आपल्याला वाटतं की मॅडम तू किती करतो माझ्यासाठी किंवा ती किती करते माझ्यासाठी. ती तुमच्यासाठी नाही करत आहे, तुम्हाला दिलेल्या त्या प्रेमातून किंवा तुमच्या घेतलेल्या त्या काळजीतून त्याचं इनर सेल्फ खूप जास्त सॅटिस्फाईड होते आणि आता सध्याची तुम्हाला देणारी ती इम्पॉर्टन्स त्याच्यासाठी सॅटिस्फॅक्टरी आहे आणि त्या सेल्फिशनेस मधून तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत असतो. सो बेसिकली आपल्याला हे अंडरस्टँड करून घ्यायचंय की आपल्याकडे आपल्या सोबत जी व्यक्ती आहे ती ओव्हर केअरिंग करतीये, ओव्हर पॉझिटिव्ह आहे की नार्सिसिस्टिक आहे की काय आहे, हे आपल्याला समजून घ्यायचंय. मग अशी लोक काय करतात, जोपर्यंत इतकं प्रेम देतील, सुरुवातीला इतकं प्रेम देतील की जोपर्यंत तुमची त्यांच्यावर भावनिक अटॅचमेंट आणि डिपेंडन्सी होत नाही. आणि एकदा तुमची त्यांच्यावर डिपेंडन्सी झाली, त्यांना कळालं की समोरचा व्यक्ती आता आपल्यावरती पूर्णपणे डिपेंडेंट आहे, त्यावेळेस तो तुम्हाला ब्लेम करायला सुरुवात करणार, ती व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करणार, ती व्यक्ती इमोशनल अवेलेबल जी तुमच्यासाठी राहत होती ते अचानक काढून घेणार. आणि मग अशा मोमेंटमध्ये समोरचा व्यक्ती खूप जास्त सफर करतो. आता प्रमुख लक्षणच आपण डिरेक्टली समजून घेऊया की काय असतात नार्सिसिस्टिक माणसाची लक्षणं. तर पहिली गोष्ट ब्लेम करणं. काहीही झालं, समोर दिसतंय की चूक समोरच्याची, तरीही इतरांवरती ब्लेम करणं की तुझ्यामुळे झालं. इवन इफ काही मी लिटरली बघते की काही पुरुष अफेअर करतात, इव्हन स्त्रिया अफेअर करतात आणि ज्या वेळेस अफेअर सापडलं जातं त्यावेळेस समोरच्या माणसाला ब्लेम करतात की तू माझ्यावर प्रेम केलं नाही, तू मला हे केलं नाही म्हणून मी अफेअर केला. सो बेसिकली हे पण आहे ना थोडस असं जातं ना की माझ्या स्वार्थासाठी. परवा मी एक केस पाहिली, एक व्यक्ती माझ्याकडे आले होते, देवर लाईक की मॅडम समोरून कोणी मला फिजिकल रिलेशनसाठी विचारलं तर मी त्याला नाही कशाला म्हणू. आणि मग त्याच्यामधून त्याची बायको मुलं सगळे सफर करतात, बट दॅट इज टोटली ओके फॉर हिम, टोटली ओके फॉर हिम. त्याला फक्त त्याचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन गरजेचं आहे की त्याला ड्रिंक करायला आवडतं, त्याला मित्रांमध्ये जायला आवडतं, त्याला रिलेशनशिप ठेवायला आवडतात, तर ही माझी पर्सनल लाईफ आहे आणि याच्यामध्ये कोणी डिस्टर्ब केलेलं मला चालणार नाही. मग पर्सनल लाईफ मधला दुसरा भाग
जे की त्याची बायको आणि त्याची मुलं ह्याला तो पूर्णपणे इग्नोर करतो किंवा स्वतःची पर्सनल लाईफच समजत नाही. अगेन दिस कॅन बी अ एक्झाम्पल ऑफ नार्सिसिझम. दुसरं आहे की सगळे छोटे आणि मी एकटाच मोठा ची भावना, की अरे माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, हे सगळे क्षुल्लक आहेत, चिल्लर माणसं आहेत आणि मी सगळ्यात ग्रेट आणि मी सगळ्यात मोठा आहे. ब्लेमिंग करणं, एकमेकांवरती एकमेकांना कमी समजणं, खूप जास्त क्षुल्लक समजणं समोरच्या गोष्टीला, मी कुणीतरी ग्रेट आहे ही भावना सतत मनामध्ये दाबून ठेवणं, ईर्ष्या करणं, म्हणजे कौतुकाचे भुकेली असतात ही माणसं. सतत जर त्यांच्या समोर दुसऱ्या कोणाचं कौतुक केलं जातं तर त्यांच्या मनात ईर्ष्या आणि जलसी निर्माण होते मोठ्या प्रमाणात, इतक्या प्रमाणात की ते काहीतरी वेगळं आणि विपरीत वागू शकतात. जलसी हा नैसर्गिक गुण आहे. एखादा आपल्या पुढे झाला तर थोडंसं आपल्याला आतून वाटतं, ते सगळ्यांनाच वाटतं, पण त्या भावनेतून आपण कुणाचं काहीतरी वाईट करावं, कुणाला काहीतरी वाईट बोलावं, ही स्टेप जो घेतो त्याला आपण अगेन नार्सिसिझम म्हणू शकतो. ते अहंकाराच्या भावनेतून ते होऊ शकतं. सो बेसिकली आता प्लीज तुम्ही अंडरस्टँड करून घ्या ह्या सगळ्या गोष्टी, की एखादी व्यक्ती आहे ती तुम्हाला खूप सुरुवातीला तिने तुमच्यावर प्रेम केलं, खूप तुमचा आदर केला, तुम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी दिल्या, पण आता सर्टनली काही कालावधीनंतर ती व्यक्ती तुमच्याशी व्यवस्थित बोलत नाहीये, ती व्यक्ती तुम्हाला इमोशनली तेवढं अटेंडन्स देत नाहीये ना, फिजिकली तुमच्या सोबत असतीये ना, ती व्यक्ती तुम्हाला आधीच्या सारखी काळजी घेते, अचानक बदलली. आता तीच व्यक्ती जी सुरुवातीला तुमच्यावर खूप प्रेम करत होती, तीच व्यक्ती आता तुम्हाला खूप नेगेटिव्हली जज करतीये, तुमच्यावर डाऊट घेतीये, तुम्हाला ब्लेम करते, तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात केलाय. याचा अर्थ असा आहे की हे नार्सिसिझमचं उदाहरण आहे. सुरुवातीला खूप जास्त आणि नंतर एकदमच पोकळी, एकदमच ब्लेमिंग, आपणच चुकलो की काय त्याच्या प्रेमात पडून, किंवा सतत नार्सिसिक पर्सनलच्या शेजारी तुम्ही असाल, जवळ असाल तर तुम्हाला कायम असं वाटतं की मी किती कमी आहे, माझ्यामध्ये किती चुका आहेत, मी किती वाईट आहे. म्हणजे एखादा नवरा नार्सिसिस्टिक असेल आणि त्याची बायको उशिरा उठली तर तो तिला म्हणत, तुला तर कळतच नाही, तुला तर अकलीचा भागच नाही, तू एवढा लेट उठती, अशा लोकांना जगण्याचा काय अधिकार आहे ज्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज कळत नाहीत, अशी भाषा वापरली जाते आणि समोरच्या व्यक्तीला वीक बनवलं जातं. आणि जर अशी माणसं तुमच्या आसपास तुम्हाला जाणवत आहेत, जे तुमच्या नेचरला सूट होत नाहीयेत आता, किंवा तुम्हाला त्यांचं बिहेवियर खूप त्रासदायक ठरत आहे, तर त्यांच्यापासून आपण स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे. आता हे नार्सिसिझम येतं कुठून, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे आता एखादी व्यक्ती, मॅडम कसं तयार होतं हे नार्सिसिझम, कसं तयार होतं, तर ह्याचं सगळ्यात बेसिक कारण असं आहे की ज्या लोकांना लहानपणी कौतुक मिळालेलं नसतं, ज्या लोकांना लहानपणी हिणवलेलं असतं, जेनेटिक कॅन बी अगेन बिग पार्ट ऑफ इट, जेनेटिकली सुद्धा ते येण्याचे चान्सेस असतात. आणि ज्यांना लहानपणी सतत काहीतरी म्हणजे जे ते प्रेम, तो आदर, तो सन्मान, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्या आसपास असायला हव्यात, तो आनंद तो मिळालेला नाहीये, सतत त्यांनी सफर केलंय खूप नेगेटिव्ह गोष्टींमधून आणि खूप वाईट नकारात्मक घटना त्यांच्यासोबत घडलेल्या आहेत, त्याच्यातून हे नार्सिसिझम तयार होतं. ज्यावेळेस असं होतं ना की यार मला कुणीच समजून घेत नाही, त्यानंतर एक वेळ असं रिॲक्शन येते की मग मी तरी कुणाला का समजून घेऊ, किंवा ह्या जग दुनियेमध्ये म्हणजे इवन इफ कधीच त्या लाईफमध्ये त्या व्यक्तीच्या काही चांगलं झालेलंच नाही, सतत वाईट 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 वाईट, मग तो इतरांच्या आयुष्यात चांगलं काय करणार आहे, त्याला माहितीच नाहीये कसं वागायचं. कधी कधी कितीतरी लोक असे असतात की त्यांच्या आई वडिलांची पर्सनॅलिटी तशी असते आणि त्यांना रोज तेच करताना बघतात, रोजच भांडताना, ब्लेम करताना, अशा पद्धतीने बिहेव करताना बघतात, मग ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये त्या गोष्टी येतात. सो बेसिकली याला खूप सारी कारणं आहेत की एखादा व्यक्ती नार्सिसिझमकडे जाऊ शकतो त्याला. ओके, सो आता ह्या गोष्टींना आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचंय आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी कुठले तरीके आहेत का. सगळ्यात महत्वाचं, जर तुमचा पार्टनर नार्सिसिस्टिक आहे आणि खरंच तुमचं त्याच्यावर प्रेम आहे, तर तुम्ही प्लीज त्याला घेऊन एखाद्या सायकॅट्रीकडे, सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे. पण हा अहंकार माणसातून काढणं थोडं अवघड आहे, म्हणजे नार्सिसिझम अंगातून काढणं थोडं डिफिकल्ट आहे, बिकॉज तो स्वतःला चिकटलेली गोष्ट आहे ना.
बाहेरची एखादी गोष्ट इझिली काढू शकतो, पण जो माणूस स्वतःचा म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी चूक आहे हे ऍक्सेप्ट करायलाच रेडी नसतो. लिटरली माझ्याकडे एक केस आली परवा. आमच्याकडे एक डिस्प्युटिंग म्हणून एक विषय असतो, REBT मध्ये तो शिकवला जातो, आणि त्याच्यामध्ये काय असतं की समोरच्या व्यक्तीला आपल्याला फाईट करायचं असतं, त्याचा एखादा निगेटिव्ह बिलीफ असतो, त्याला चॅलेंज करायचं असतं. मग ती व्यक्ती मला म्हटली की मॅडम, त्यांच्या कपड्यांपासून मी सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी केल्या, मी त्यांच्यासाठी हे केलं ते केलं ते केलं, पण त्यांची लायकी नाहीये मला समजून घेण्याची, त्यांची लायकी नाही. मग मी त्यांना डिरेक्टली एक प्रश्न विचारला की मॅडम, त्यांनी तुमच्याकडे भीक मागितली होती का की माझ्यासाठी हे सगळं करा? मग त्यांचा तिथे इगो थोडासा हर्ट झाला, तेव्हा लाईक की हो मागितली होती मागितली होती. मग मी म्हंटल, आपल्याला एवढं वाईट वाटावं किंवा आपला सगळ्यांनी रिस्पेक्ट करावा, बरं आपल्या घरातलीच माणसं आहेत ते काय रिस्पेक्ट करणार आपला, पण तरीही आपल्या आपल्या सगळ्यांनी रिस्पेक्ट करावा असं वाटायला आपण काय खूप मोठी तोफेत का हो? मग त्यांना खूप जास्त आतून त्रास व्हायला लागला. सो बेसिकली ज्या वेळेस आपण एखाद्या नार्सिसिस्टिक माणसाला बोलतो की तू काय लय मोठी तोफ आहे का, किंवा तुला कोणी सांगितलं होतं करायला, त्यांचा आतून आग लागते. त्यामुळे अशा लोकांना सुधारणं पण थोडं कठीणच आहे, पण तरी पण आपण त्याच्यावरती काय पर्याय असू शकतात ते बघूया. आता नार्सिसिझम हे आपल्यामध्ये असेल तर याच्यातून कसं बाहेर पडायचं, किंवा तुम्हाला कधीतरी जाणवत असेल की मला वाटतं मॅडम मी थोडं आहे बाबा, मला स्वतःवरती माझं खूप लक्ष असतं आणि मी स्वतःच करत राहतो, असं जर असेल तुमच्यामध्ये तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, किंवा तुमच्या आसपास असं कोणी असेल तर त्याला कसं हेल्प करायची बाहेर पडायला, त्याच्यासाठी थोडेसे उपाय आपण समजून घेऊया. आणि पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आत्मपरीक्षण. स्वतःचं परीक्षण करा. आपण जर कुणाशी काहीतरी बोलतोय तर एकदा ते रेकॉर्ड करून बघा, किंवा आपण कुणाला काय बोललोय तर त्याला समोरच्याचे फेशियल एक्सप्रेशन चेक करा की त्यानंतर त्याला काय फील होतंय. त्याच्यातून थोडंसं आपल्याला जाणीव होऊ शकतो की आपण खूपच जास्त नाही ना बोललो, किंवा आपण खूपच हर्ट होईल असं बोललोय का. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सहानुभूती असणं. म्हणजे समोरच्याला काहीतरी दुःख होतंय तर त्या दुःखाला आपण समजून घेतोय बाबा, समजू शकतोय बाबा, ही जाणीव आतून असणं किंवा त्याला तो आधार देणं फार महत्वाचं आहे. कितीतरी असं होतं की रिलेशनशिप मध्ये तो पोरगा किंवा ती पोरगी रड रड रडत असते आणि समोरच्याला काहीही फरक पडत नसतो, तो जस्ट असा उभा राहिला असतो, रड, तुला जी नाटकं करायची ती कर तुझी नाटकं. अशा पद्धतीचं एक्स्ट्रीम बिहेवियर रिलेशनशिप्स मध्ये दिसतं. नार्सिसिझमचं उदाहरण आहे की समोरचा व्यक्ती रडतोय पण त्याच्या समोरच्या व्यक्तीला काहीही फरक पडत नाहीये की तो रडतोय का, तो काय करतोय का, किती गोंधळ घालतोय. आपल्याला समोरची व्यक्ती म्हणते की नाटकं चालली आहेत तुझी नाटकं. सो बेसिकली ही नाटकं चालली आहेत का, आय कॅन अंडरस्टँड यू, तू आता रडू नकोस, आपण हे सॉर्ट आउट करू, म्युच्युअली काहीतरी खेळून बाहेर पडू. ही सहानुभूती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन करा. आपल्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला विचारा की अरे मी खूप काही जास्त बोललो का, किंवा मग हे असं का होतंय माझ्यासोबत, त्याच्यातून तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं. तिसरी गोष्ट आहे चुका स्वीकारणं. आपण माणूस आहोत आणि माणसासारखी माणसं तर चुका तर करणारच की. मग कधी कधी आपल्याकडूनही चुकू शकतं, आपल्याकडूनही मिस्टेक्स होऊ शकतात. हे मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर आपण काही करू शकत असेल तर मग चुका स्वीकारायच्या. आणि एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला टीका केली की अरे तुझं हे असं असं आहे आणि ते काय मला आवडलं नाही, तर त्यालाही कुठेतरी ऍक्सेप्टन्स किंवा ते समजून घेण्याची पात्रता आपण ठेवणं फार गरजेचं आहे आपल्यामध्ये. की ठीक आहे बाबा, टीका होतीये म्हटल्यावरती काहीतरी असेल, आपण प्रयत्न करूया, ऍटलिस्ट क्रॉस चेक करून बघूया आपल्या बिहेवियर मध्ये काय आहे का, आपल्या वागणुकीत काय आहे का, आपल्या शब्दांमध्ये काय आहे का. हे स्वतःच स्वतः अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ग्राउंडेड राहा. ग्रॅटिट्यूड असू द्या. तुमच्या आसपास असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती, मग ती चांगली असो अथवा वाईट असो, त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी रोल आहे. आणि ते समजून घेऊन सगळ्यांना आदरपूर्वक राहून आपण मातीत राहायला पाहिजे. म्हणजे मातीत जायचं नाहीये, मातीशी जोडून म्हणजे ग्राउंडेड राहायला पाहिजे. की हा, आय कॅन ऍक्सेप्ट धिस, असं होऊ शकतं, असं असू शकतं, आणि मी शून्य होऊन, कधी कधी आपण कमीपणा घेऊन ना, नो नीड टू विन एव्हरी बॅटल ना, सगळ्याच फाईट मध्ये आपल्याला काय काय जिंकायचंय त्याला,
आपण काही काही फाईट्स मध्ये माघार घेतलेली पण कधीतरी चांगलीच असते. सो बेसिकली ग्राउंडेड राहण्याचा आपण प्रयत्न करू. आणि हे सगळं तुम्हाला अजिबातच जमत नाहीये, किंवा तुम्ही हे सगळं तुमच्या मित्रा किंवा मैत्रिणीमध्ये बघताय, घरातल्या एका माणसामध्ये बघताय, आणि त्याला तुम्हाला करेक्ट करायला, समजावायला, सुधारायला किंवा स्वतःला सुधारायला अजिबातच जमत नाहीये, तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही मदत घ्या, प्रोफेशनल लोकांची मदत घ्या, की बाबा मॅडम मला तिचं बिहेवियर जरा नार्सिसिस्टिक वाटतंय, तर प्लीज तुम्ही एकदा चेक करता का? आणि मग त्याच्यातून आपण हेल्प घेऊन पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पहिलं तर आत्मविश्वास, अहंकार आणि नार्सिसिझम ह्याला आपण समजून घेतलंय, आणि ते व्यवस्थित डोक्यात क्लिअर करायला आहे की काय आहे नक्की, मी करू शकतो, मीच करू शकतो का, मीच फक्त करू शकतो आणि माझं कौतुक केलं पाहिजे, याच्यातली आपली पर्सनॅलिटी नक्की काय आहे हे आपण समजून घेऊ, आणि आपल्या आसपास कोणी असेल तर त्याला पण मदत करू. सो गाईज, थँक्यू सो मच. हा नार्सिझम बद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आहे, ज्याच्यामधून तुम्हाला ओझरती कल्पना आहे. याच्यामध्ये डीप काही बनवायचं असेल तर नक्की मी सांगेल, पण आपले प्रश्न ज्या पद्धतीचे होते त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. प्रश्न तुमची, उत्तरं आमची, ही सिरीज अशीच चालत राहील. वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत राहू, एकमेकांचे प्रश्न अंडरस्टँड करत राहू, त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि सगळ्यात महत्वाचं मदत झाली असेल तुम्हाला ह्या व्हिडिओची, तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या अशा परिस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीला किंवा अशा परिस्थितीला झेलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका. इट विल डेफिनेटली हेल्प यू. थँक्यू सो मच.